येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ चाळीसगाव नगरपालिकेच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रदीपदादा देशमुख, या मतदारसंघाचे माजी आमदार खासदार आदरणीय उन्मेशदादा पाटील, दूध संघाचे संचालक आमचे मित्र आदरणीय प्रमोद बापू, ज्यांना 2 तारखेला मतदान करून 3 तारखेला या नगराध्यक्ष पद चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर ज्या विराजमान आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होणार आहेत, अशा भावी नगराध्यक्ष आदरणीय पद्मजाताई देशमुख, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, बांधव आणि तरुण मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पद्मजाताई देशमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की या चाळीसगावकरांची अपेक्षा होती या नगरपालिकेच्या सत्तेवर, या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर या देशमुख परिवारातून पद्मजाताई विराजमान व्हाव्यात, परंतु देवाने आघात केला, काळाने घात केला आणि आपल्या सगळ्यांमधून राजू दादा निघून गेले। एवढा सगळा मोठा आघात आपल्या छातीवर घेऊन या चाळीसगावकरांच्या मानसिकतेचा, त्यांच्या अपेक्षेचा ताईसाहेब आपण सन्मान राखला, तुमचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो। मला चांगलं माहिती आहे, मी राजू दादांशी अनेक वेळा भेटताना त्यांच्या मी एकदा लोकमतचा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्यानंतर दादा मला भेटले। त्यावेळेस मला दादा सांगायचे की आप्पा माझी प्रकृती बरी नाही, माझी आता खरोखर राजकारणामध्ये इच्छा नाहीये। दुर्दैवाने अशी कधी वेळ येईल ही कधी अपेक्षाही केली नव्हती, कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं। मला तर वाटतं ताईंचा सुद्धा या विषयाला आता विरोध होता, पण आमची सगळ्यांची इच्छा होती की या देशमुख परिवाराचे या चाळीसगाव नुसत्या शहरावर नाही, या संपूर्ण तालुक्यावर या देशमुख परिवाराचे अनंत उपकार आहेत। अनेक गोरगरिबांच्या संकटात ते आलेले आहेत। बांधवांनो, पद्मजाताईंच्या जागेवर दुसरा या महाराष्ट्रातला आणि देशातला कोणीही असताना त्यांनी हे धाडस केलं नसतं उभं राहण्याचं, पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर या ताईंनी, या चाळीसगावकरांच्या प्रेमाखातर बांधवांनो हा विडा उचललेला आहे। आता ही जबाबदारी या परिवाराची नाही आहे, आता त्यांना राजू दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी आता तुमची, माझी आणि या चाळीसगावकराच्या तमाम माता भगिनींची, मतदार बांधवांची आहे। अरे आम्ही यांना आता सांगितलं पाहिजे की ताई तुम्ही घरात बसा, एक ठिकाणी सुद्धा तुम्हाला मतदान मागायला येण्याची आवश्यकता नाही। आम्ही सगळेजण पद्मजाताई आहोत, आम्ही सगळेजण राजू दादा देशमुख आहोत।
हे समजून आम्ही आता मतदाराला जाणार आहोत. त्याच्यामुळे उद्या काय होणार आहे ताई हे सांगण्याची आवश्यकता नाही. या 40 गावकरांनी आता शिक्कामोर्तब केलाय की उद्याच्या विराजमान होणाऱ्या नगराध्यक्ष या आमच्या पद्मजाताई राहतील हे यांनी ठरवून टाकलेलं आहे. पहिले मी तुमचं सगळ्यांचं खरोखर बांधवांना मनापासून अभिनंदन करतो की एका बाजूला इतकी मस्ती असलेला माणूस, एका बाजूला सत्तेची आणि पैशाची मस्ती असलेला माणूस आणि दुसऱ्या बाजूला अख्खं आयुष्य या समाजाची सेवा करणारा परिवार. बांधवांनो, मी आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की यांनी या 5-6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली, दडपशाही, दबावतंत्र, हुकुमशाही, सगळ्यांवर गुन्हे दाखल करायचे, अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या, सगळ्या अधिकाऱ्यांना प्रेशर मध्ये ठेवायचं आणि आपली सत्ता या ठिकाणी उपभोगायची. हे गेल्या 6 वर्षापासून बांधवांनो आपण या ठिकाणी पाहताय. काय विकास कामं लावली, कोणती विकास कामं आहेत? अरे 15 वर्षापूर्वी ज्या माणसाने आपला दृष्टिकोन ठेवला होता की या 40 गावकरांचं कायमस्वरूपी पाणीचा विषय संपवायला पाहिजे, अरे त्या माणसाने त्या काळामध्ये गिरणेच्या डॅमवर आरक्षण करून थेट 40 गावपर्यंत पाईपलाईन आणली. हा दृष्टिकोन आहे. तुम्ही काय कामं केली? बांधवांनो, हे लोक माझ्यावर आरोप करतात की हा कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे. अरे होय, मी कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे. मी तळागाळातला शिवसैनिक आहे. एकदा पाचोऱ्याला या आणि प्रत्येक शिवसैनिकाला विचारा, बांधवांनो, किमान 1000 शिवसैनिक सापडतील की त्यांना या किशोरप्पांनी काम देऊन पोटा पाण्याला लावण्याचं काम केलं. मला 40 गावच्या एक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं की मी मुत्री तरी भालली. तोडली. अरे इथे कॉन्ट्रॅक्ट कोण घेतोय? सगळे कॉन्ट्रॅक्ट, सगळे 100% ठेके तुमच्या नावाने घ्यायचे, तुमच्या साडूच्या नावाने घ्यायचे आणि वरती आव आणायची, मी नाही त्यातली कडीला वाहतली. वरती आव आणायचा, मी टक्केवारी घेत नाही. अरे तू स्वतःच काम करतोय आणि कसली टक्केवारी घेतोय दादा? एकाही कार्यकर्त्याला मोठं उद्यायचं नाही, सगळ्यांना पायापाशी ठेवायचं. हे धंदे बांधवांनो या ठिकाणी ठीक आहे बाबा, त्याच्यातून का होईना पैसे कमाव, तू करोडपती हो, अब्जोपती हो. ज्या बी गल्लीत जावं, ज्या रस्त्याने जावं, ती ही जमीन कोणी घेतली? मंगेश दादानी. अरे ती एवढी मोठी मिलची जागा मंगेश दादा, रावीची जागा मंगेश दादा. ठेवशी कुठे? बरं घे रे बाबा, आमची ती बी हरकत नाही, पण जरा लोकांशी तर संयमाने वाग. अजून मूज बी दिसत नाही, पण चांगला चांगला माझ्या असा रुबाब बोलत ना. बरं हरकत नाही बाबा, तुझं 40 गाव पर्यंत ठेव ना. पाचोऱ्याला येऊन मला आव्हान केलं. तिथं मला म्हणता, अप्पा तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? अरे मंगेश दादा,
जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल ना तर एकदा जरा हा माझा पगार पाहून घ्या. ही जी उपस्थिती आहे ना, हा माझा पगार आहे, हीच माझी संपत्ती आहे. मी 2-4 दिवसापूर्वी सांगितलं ना की मी येणार, तिथं उत्तर देणार. आलो, उत्तर दिलं. मला इतके मेसेज पाठवले, येऊ नका द्या त्याले, येऊ नका द्या त्याले. अरे काय दादा, माझा तर पगार तुम्ही पाहिला, पण तुमची लायकी किती, तुम्ही बोलता किती. बांधवांनो, मी आपल्याला आज या निमित्तानं आवाहन करणार आहे. हा सुतळी बॉम्ब कुठे लागला माहिती का? शोक सभेला. खरंच माझ्या मने ध्यानी नव्हतं बरं, पण ते मला वाटतं परांजपे बापू, आपलं कोणतरी आपले चंद्रात्रे बाबा, माझ्या पहिले चंद्रात्रे बाबांची शोक म्हणजे श्रद्धांजली होती. आणि त्या बाबांनी देशमुख परिवाराचा विक्रम सांगितला. आणि त्यांनी सांगितलं की इथे 2 विक्रम असे झालेले आहेत. मी म्हटलं मग आता तिसरा पण आपण विक्रम करू. पण मला असं वाटलं होतं, तो का सांगितला म्हणजे तेव्हा खरंच माझ्या मने ध्यानी नव्हतं. पण मला असं वाटायचं की मंगेश दादा नेहमी सांगता की मी जे बोलतो ते 100% करतो. मला असं वाटलं की दादा खरंच बोले तैसा चाले असा असेल. कारण मी श्रद्धा अंत्यविधीच्या वेळेस पण होतो आणि दादानी अंत्यविधीच्या वेळेस अशा पद्धतीची श्रद्धांजली वाहिली. मला वाटतं नगरपालिकेचं इलेक्शनच भाषण करताय. असं वाटत होतं की हा माझा खानदानी विरोधक मी असा पाहिला नाही. मला वाटलं यार खरंच चांगला माणूस आहे. नगरपालिकेच्या तोंडावर मंगेश दादा असं भाषण करताय. आता 100% पद्मजाताईंना हे एवढ्या संकटात अजिबात बाहेर येऊ द्यायची वेळ येणार नाही. यांना हे 100% बिनविरोध करतील असं मला खरंच वाटलं होतं. आणि म्हणून मी सांगितलं की या पद्मजाताईंना जर का खरंच राजूदादांना आपल्याला शेवटची आदरांजली व्हायची असेल तर आमच्या पद्मजाताईंना नगराध्यक्षपदी देऊन हा 3रा विक्रम या चाळीसगावकरांनी करावा अशी शोक सभेमध्ये मी व्हायले. पण मला काय माहिती की दादाच्या खाली डायरेक्ट सुतळी बॉम्बच लागेल. आणि मग तिकडे बोलले आणि त्यांनी सांगितलं की त्या चाळीसगावमध्ये या आणि तुमच्या पक्षाचा फक्त एक शिवसैनिक निवडून आणा, मी तुमचा चाळीसगावमध्ये जाहीर सत्कार करेल. आता मी इतक्या हलकट माणसाचा सत्कार घेईल का? पण मी सत्कार घ्यायचं ठरवलंय. पण ते तुमच्या सगळ्यांच्या हिमतीवर. मी 1001% सत्कार घेईल, पण तो यांच्याकडून नाही, तुमच्या सगळ्यांच्या साथीने पद्मजाताई नगराध्यक्ष पदाच्यावर विराजमान झाल्या की या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून मी या ठिकाणी सत्कार घेणार आहे. हे दम देतात ना की जर का तुम्ही चुकीचा माणूस निवडून दिला तर या शहराचा विकास होणार नाही. बांधवांनो, हा किशोरप्पा आपल्याला शब्द देतो. या राज्याचा नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. या चाळीसगावची जबाबदारी हा किशोरप्पा विकासाची घेतोय. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. पद्मजाताई फक्त एवढ्यावर नाही, अरे या राज्याचे पर्यटन मंत्री
आमच्या पद्मजा ताईंचे बंधू आहेत. अख्खा 40 गावचं नंदनवन 100% ताईंच्या हस्ते आमचे शंभूराज देसाईंच्या कडून या ठिकाणी आपण करू. त्याच्यामुळे दादानी विकासाच्या धमक्या आज द्यायच्या नाही. विकास होणार, 100% होणार. त्याच्यामुळे आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि घाबरू नका हो. ते उठले की फक्त दमच देता डायरेक्ट. अरे जिंकायचं आहे ना तर प्रेमाने जिंका. हे जे जमलंय ना आज हे वादळ, हे सगळे प्रेमाने या देशमुख परिवारावर प्रेम करणारं हे वादळ आहे. हे दम देऊन धमक्या देऊन जमवलेलं हे वादळ नाही आहे. अरे जर करायचं असेल ना तर एकदा या परिवाराने किती परिवारांना, या देशमुख परिवाराने किती परिवारांना रोजगार दिलाय. तो उद्योग आणून हजारो लोक तिथं उद्योग मध्ये नोकरी करताय, पोट भरताय. अनेक त्यांच्या जीवनामध्ये अशी सेवा केली आहे. आणि तुम्ही काय करताय? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही जेलमध्ये टाकतायत, लोकांना दम देतायत. अरे ताकद असेल ना तर द्या ना एखादी. तुम्ही आज दूध संघावर चेअरमन आहेत. एका बाजूला विधानसभेचा किंवा वरून आणलेला निधी 1 रुपयाचा कार्यकर्त्यांना द्यायचं नाही, त्यांना मोठं वायू द्यायचं नाही. मला वाटतं प्रमोद बापू तुम्ही दूध संघामध्ये संचालक आहात. आतापर्यंत 7 पद त्या ठिकाणी भरली, परमनंट केली. मी संचालक असताना त्या ठिकाणी अनेक लोक आम्ही भरती करण्याचा प्रयत्न केला. हे निवडून आल्यावर कोर्टात गेले आणि ती भरती त्या ठिकाणी रद्द केली. आज तिथे हे 7 पद भरले आहेत. शैलेश मोरखाडे MD कुठले? अमरावती. संजय हिंगणकर विभाग प्रमुख कुठले? अमरावती. शरद बोर्डे प्लांट मॅनेजर कुठले? अमरावती. जुमे महाव्यवस्थापक कुठले? अमरावती. मयूर गेडाम अकाउंटंट मॅनेजर कुठले? अमरावती. वाघचोरे प्रशासन विभाग मॅनेजर, बिरेंद्र सिंग मार्केटिंग विभाग मॅनेजर, सगळेच्या सगळे अमरावती आणि विदर्भातले. का बरं आमचे जळगाव जिल्ह्यातले मेले का? बापू थोडीशी ध्यान ठेवा. विरोध नोंदलाय. आपला आत्मा शेतरी काय विरोध नोंदाशिवाय. अरे हे 40 शहर एका काळी दुधाचं वैभव होतं. 40 शिवाय तिथं दूध घेतलं जायचं नाही, इथं सेंटर होतं. पण आज तुम्ही दूध संघामध्ये जाऊन तुम्हाला तर फक्त इथलाच साडू माहिती आहे. हा साडू दूध संघापर्यंतही पोहोचून गेलाय. सगळे कॉन्ट्रॅक्ट साडूचेच आहे. या चिठ्ठ्या होण्यात की मी डिस्टर्ब होईल यार. बांधवांनो, मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, तो निमित्तावरच आहे की 10 मिनिटं 10 वाजेच्या पुढे गेले, कारण सगळे अधिकारी बिचारे घाबरतात. आचारसंहितेचं बंधन आहे. आपली सीट विनिंग झालेली आहे, त्याच्यामुळे तो भाऊ केस उपटायला लागून गेलाय. फालतू थोड्याशा करता उगाच डोक्याला ताप करण्यापेक्षा आपल्या हातातली सीट आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे, तो एकदम भयानक आहे. अरे तुमचं चिन्ह कब्बशीचं तुम्ही सांगितलं का नाही? हा विषय आणखी तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही. अरे जर का तुम्हाला निवडून येण्याची, तुमच्या विकासाची, या शहराची, एवढ्या सगळ्यांवर जर का तुम्हाला विश्वास होता, तुम्हाला माहिती होतं राजू दादाच्या आघाडीची निशाणी कब्बशी आहे. यांनी इतकी कलाकारी केली
की त्या कब्बशीच्या निशाणीला काळा ब्लॅक करून इतकी छोटीशी कब्बशी केली की ते काहीच दिसणार नाही, लोकांच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीचं गॅजेट या ठिकाणी आलं. मी खरोखर दादा तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जो कोणी अधिकारी असेल, मला नाव बी माहिती आहे पण मी सांगणार नाही कारण त्याची लगेच बदली होणार आहे. पण ज्या कोणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला लक्षात आणून दिलं ना, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की दादा तुमच्या लक्षात आलं, रात्रंरात्र मुंबईला गेले आणि निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलं. त्यांनी त्या मिनिटाला दुसरं गॅजेट काढलं, तेव्हा तुमची ओरिजिनल कब्बशी या चाळीसगाव शहरामध्ये दिसते आणि ही ओरिजिनल आहे. हे ब्रँड आहे तो कब्बशीचा तुमचा. त्याच्यामुळे तिला लपवायचं, कोणी किती लपवली पण त्याच्याजवळ न्याय आहे, कारण तुमचा टाइम आलाय. पोलिसांवर तर इतका अन्याय, अत्याचार, मी तर तिथेही सांगितलं ना आताही सांगतो. बांधवांनो, या चाळीसगावकरांनी कोणाची मस्ती, कोणाची ताकद, कोणाचा दम, दादागिरी या चाळीसगावकरांनी कधी खपवून घेतली नाही. तुम्हाला आज जर का ही दादागिरी तुम्ही खपवून घेतली आणि चुकीची सीट जर का तिथं निवडून आली, तर यानंतर आहे ना लोकशाही या चाळीसगाव मधून खतम आहे, खतम. त्याच्यामुळे आज तुम्हाला विचार करावा लागेल, अरे किती पोलिसांच्या बदल्या करायच्या, किती पीआय लोकांच्या बदल्या करायच्या, किती अन्याय करायचा. मी तर तिथे सांगितलं की आता आहे ना तुम्हाला सिंगम पिक्चर एकदा पुन्हा पाहावं लागेल. तुम्ही नाही पाहिला तर निदान पोलिसांना तरी पाहावं लागेल आणि तो जयकाल सिक्रेट डोळ्यासमोर आणावा लागेल. हा जो आहे ना, हा तुमचा दुसरा जयकाल सिक्रेट आहे. तुम्हाला आता माझी सटकली सांगावं लागणार आहे. अरे तू काय जेल मध्ये टाकतो, चला आपण जेल भरो आंदोलन करू, चला. पण घाबरायचं नाही. चाळीसगावकरांना आणि घाबरणं हे आपल्या चाळीसगावकरांच्या रक्तात आहे का? पण मी इतका ऐसान फरामोश माणूसच पाहिला नाही हो. इकडे इतका खानदानी विरोधक सांगायचं, मी पाहिलं हा माणूस असा अचानक कसा आला. ते उन्मेष दादाचं इतकं चांगलं काम होतं, आमदार झाले, तुम्ही आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. मी ओळखायचो बी नाही, खरंच मी ओळखायचो मंगेश दादाला. मी दादाला विचारलं मंत्रालयात, हे कोण आहे? म्हणे आपला पीए. एकेकाळी उन्मेष दादाची थैली मंत्रालयात घेऊन फिरणारा माणूस त्यांचाच कार्यक्रम लावून टाकला. दादा बी सावध राहिले नाही, भरोशावर गेले. अरे इतका पाठीत खंजीर खुपसणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. अरे पहिलं इलेक्शन होतं, त्या भाऊचे इतके इंडिकेटर लागले. मी माझ्या प्रचारात होतो, मला वाटतं 19च्या. मला फोन आला, म्हणे आप्पा काही कर आणि एक सभा तिथं दे. म्हटलं दादा खरोखर मला शक्य नाही. म्हटलं मी एक काम करतो, फोन लावतो, नाही तर मी एक व्हिडिओ तयार करून पाठवतो. मी तो व्हिडिओ तयार करून या चाळीसगाव मध्ये पाठवला आणि दादा तुम्ही 2000 मतांनी निवडून आले, परंतु सत्तेत आले आणि सगळं विसरलं आणि पाचोऱ्यामध्ये येऊन सांगताय की यांना मी अशी मदत केली. एकदा तो व्हिडिओ दादा, मंगेश दादा तुम्ही आठवा आणि त्या 2000 मतांनी तुम्ही आमदार म्हणून विराजमान झाले. पण आज खरं म्हणजे मी तर गिरीश भाऊंनाच विनंती करेल, हात जोडून विनंती करेल. तसं गिरीश भाऊ हुशार आहे. इतक्या लोकांना खतम केला. उन्मेष दादाचा पहिला कार्यक्रम
करण दादाचा दुसरा कार्यक्रम, राजू अण्णा चौधरीचा तिसरा कार्यक्रम, सुरेश स्वारांचा चौथा कार्यक्रम, एनडी नाना, अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने भाजपचं रोपटं या चाळीसगाव शहरामध्ये लावलं अशांना तुम्ही गाळलं. मला तर डोळ्यासमोर आता गिरीश भाऊच दिसत आहे. भाऊंना विनंती करणार आहे, भाऊ सावधान. हे कार्ट चांगलं नाही आणि हा शब्द माझा आठवण ठेवा. मी कपटी राजकारण करणारा नाही. पांडुरंगाच्या कृपेने जे तोंडात येतं ते मी बोलतो. बरं अशी परिस्थिती आहे, काय माहित झालं त्याचे पंढरबी इतके आहेत ना, नुसता मला कोणी हात दिला तरी त्याला फोन जातो, तू कस काय हात दिना. अरे काय धंदा आहे तो, इतकी हुकुमशाही. ते पोलीसही बिचारे मला चोरून चोरून हात देतात. अरे ते तर माझं रक्तच आहे, मी पोलीसवाला होतो. म्हणून बांधवांनो, मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो की आपण सगळेजण जर का ही सगळी मस्ती जिरवायची असेल, राजू दादा आणि त्यांच्या परिवारावर खऱ्या अर्थाने जर का त्या राजू दादांना श्रद्धांजली द्यायची असेल, राजू दादा आणि त्यांच्या परिवाराच्या आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करायची असेल, तुम्ही आपल्याला सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्याला हात जोडून या निमित्तानं विनंती करणार आहे. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. ही पहिली आणि शेवटची संधी आहे. अर्थात मलाही आता 25 वर्ष झाली. मला पुस्तक वाचायची सवय खूप कमी आहे, पण माणसांचे चेहरे वाचण्याची सवय आता 100% झाली आहे. तुमची उपस्थिती आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव, तुमच्या शिट्ट्या, तुमच्या टाळ्या सांगताय की 100% 3 तारखेला आमच्या पद्मजाताई या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील. हे चित्र या ठिकाणी आहे आणि ते करण्यासाठी परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.